नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा रचनांचा 601वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर ह्या माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे, जर कोणामध्ये कशाबद्दल तरी वाद होत असेल तर गप्प राहणं चुकीचंच असतं. कारण आपण काहीही बोललो नाही तर दोघांनाही आपल्याला काहीच समजत नाही आणि आपण मूर्ख आहोत असं वाटणं शक्य असतं. आणि बोललं तर आणखीनच धोकादायक असतं, कारण त्यांची शंका खरीच आहे याची त्यांना खात्री होणं शक्य असतं. जर कोणामध्ये कशाबद्दल तरी वाद होत असेल तर गप्प राहणं चुकीचंच असतं. कारण आपण काहीही बोललो नाही तरी दोघांनाही आपल्याला काहीही समजत नाही आणि आपण मूर्ख आहोत असं वाटणं शक्य असतं. आणि बोलणं तर आणखीनच धोकादायक असतं, कारण त्यांची शंका खरीच आहे याची त्यांना खात्री होणं शक्य असतं. दुसरी रचना आहे, ती म्हणाली, अरे आपण लग्न कधी करायचं? तो म्हणाला, आत्ता माझ्याशी बोलू नकोस, आत्ता मी याबद्दल स्वतःशीच बोलत आहे. ती म्हणाली, अरे आपण लग्न कधी करायचं? तो म्हणाला, आत्ता माझ्याशी बोलू नकोस, आत्ता मी याबद्दल स्वतःशीच बोलत आहे. तिसरी रचना आहे, एकाने मला विचारले, विचारवंत म्हणजे कोण? मी म्हणालो, जे नुसतं बसतात, करत काहीच नाहीत, कसलाच प्रयत्न आणि प्रत्यक्ष अनुभवही घेत नाहीत, ज्यांना फारसं काहीच ठाऊक नसतं पण त्याबद्दल अख्ख्या जगाला सल्ला देत असतात, ते म्हणजे विचारवंत. एकाने मला विचारले, विचारवंत म्हणजे कोण? मी म्हणालो, जे नुसतं बसतात, करत काहीच नाहीत, कसलाच प्रत्यक्ष अनुभव घेत नाहीत, ज्यांना फारसं काहीच ठाऊकही नसतं पण त्याबद्दल अख्ख्या जगाला सल्ला देत असतात, ते म्हणजे विचारवंत. चौथी आहे, श्री शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 132वा भाग. ज्याचा प्रकाश सर्व ठिकाणी स्थिरच राहतो, तो जणू सततच सुखामध्ये असतो. ज्याचा प्रकाश सर्व ठिकाणी स्थिरच राहतो, तो जणू सततच सुखामध्ये असतो. आपल्या भोवतीचे सारे ब्रह्मांड जो विसरून जातो, तो या जन्मामध्ये जीवनमुक्त म्हणवतो. आपल्या भोवतीचे सारे ब्रह्मांड जो विसरून जातो, तो या जन्मामध्ये जीवनमुक्त म्हणवतो. ज्याचे मन आत्म्याचा एक भाग असते आणि तरीही जीवनामध्ये सावधान असते. ज्याचे मन आत्म्याचा एक भाग असते आणि तरीही जीवनामध्ये सावधान असते. जीवनातल्या गोष्टींपासून जे अलिप्त असते पण त्याला काहीही मिळवायाचे नसते. जीवनातल्या गोष्टींपासून जे अलिप्त असते पण त्याला काहीही मिळवायाचे नसते. इच्छा नाही कशाचीही आणि तृष्णा नाही, राग नाही, लोभ नाही, स्पर्धाही नाही. इच्छा नाही कशाचीही आणि तृष्णा नाही, राग नाही, लोभ नाही, स्पर्धाही नाही.
असे जीवन जगणारा जो कोणी असतो, जिवंत असतानाही तो मोक्षाचा धनी असतो. असे जीवन जगणारा जो कोणी असतो, जिवंत असतानाही तो मोक्षाचा धनी असतो. धकाधकीच्या चिंतेपासून जो मुक्त असतो, शरीराशी संबंधित सगळ्यापासून अलिप्त असतो. धकाधकीच्या चिंतेपासून जो मुक्त असतो, शरीराशी संबंधित सगळ्यापासून अलिप्त असतो. जगण्यापुरत्या गरजेची कर्मे करीत असतो, पण त्यांच्याशीही मनाने जोडलेला नसतो. जगण्यापुरत्या गरजांची कर्मे करीत असतो, पण त्यांच्याशीही मनाने जोडलेला नसतो.